इचलकरंजी आणि परिसरातील गावातून 10वी-12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्याची मोठी इच्छा असते. मात्र गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकटेश आणि गोविंदराव ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली. सध्या सर्वत्र अकॅडमीचं पेव फुटल्यानं अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशावर परिणाम होताना दिसतोय. अकॅडमीमध्ये घेतली जाणारी भरमसाठ फी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडत नसल्यानं इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यात अडचण येते. त्यामुळे इचलकरंजीतील माणुसकी फाउंडेशननं व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेऊन गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वाढीव तुकडी सुरू करण्याची मागणी केली. याचप्रमाणे गोविंदराव हायस्कूलमध्येही मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी फाउंडेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केलं. शिष्टमंडळात मनोज चौगुले, रंकेत रॉय, चेतन चव्हाण, प्रथमेश इंदुलकर, मधुर पाटील, ओंकार सुतार, सौरभ चव्हाण, प्रवीण मंगलेकर, कृष्णा इंगळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.